केली लक्षाबैल चषक 2025 त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ सादर केला. मग मनोज गोडे असतील, परंतु ही स्पर्धा मात्र त्यांच्यासाठी खास असेल. क्रीडांगण सुद्धा सुसज्ज आहे आणि काल आपण पाहिले की पुन्हा आपल्याला एक नवीन संघ आपल्या असोसिएशन मध्ये पार पडला. गावदेवी नानकर संघाने ती स्पर्धा जिंकली. लेट्स प्ले गेम ऑन. ऋतिक गोडे मार्गस्थ होतोय. पहिलाच चेंडू अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक शॉर्ट पॉईंटला फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट आणि पहिल्याच चेंडूवरती योगेश्वरनं आपलं वैयक्तिक खातं उघडलं. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यावेळी आपण सुरुवात करतो त्यावेळी मात्र संयम बाळगणं फार गरजेचं आहे आणि तो संयम पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं. चेंडूला येऊ दिलं. शेवटच्या क्षणाला बॅटचं तोंड उघडलं आणि कुठल्या प्रमाणे रिक्स उचलली नाहीये. श्री गणेश चषक 2025 हा महासंग्राम आणि आपण कुठलाही कार्य ज्यावेळी आपण सुरुवात करतो त्यावेळी मात्र गणपती बाप्पांना जरूर पूजन करत असतो. गणपती बाप्पांना वंदन करत असतो. फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु पाहू शकाल डीप लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु थोडीशी मिस्टेक झाली आणि त्याच अनुषंगाने जिथे सिंगल धाव होती तिथे मात्र त्या धावेला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि संघटित असो पुढे वाटचाल करेल 3 या आकड्यावरती. आणि हे दृश्य पहा मित्रांनो, खास यंगस्टारसाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. श्याम जे पारधी जे माजी सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही जरूर ही अकॅडमी जॉईन करू शकता. मॅचची कडा चेंडू थर्डमॅन चाललाय. चांगले क्षेत्ररक्षण. इष्टाच्या पाठीमागे आपण अजय गुडेला पाहू शकाल. आसमान या नावानं खूप लौकिक हा खेळाडू आहे. लेदर क्रिकेटवरती तुम्हाला जर धडे घ्यायचे असतील तर जरूर तुम्ही श्याम पारधी साहेबांच्या समेत चर्चा करू शकता. तिथे मात्र अकॅडमी जॉईन करू शकता आणि आपलं भविष्य घडवू शकता. हे दृश्य पहा. आतापर्यंत चांगल्या लेंथवरती मारा करतो ऋतिक. खराब चेंडू फुल टॉस परंतु इथे चुकीचा फटका. इथे मात्र नियंत्रण होतं, परंतु चेंडू चालला लॉंग स्टॉपच्या दिशेनं वेगाने चालला आउटफील्ड फास्ट आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूला फील केलं गेलं आणि या ठिकाणी पासून तिसरीचा प्रयत्न आणि सहजपणे 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं तालमेल आपण पाहतोय आणि लेन जर आपण पाहिली तर पूर्णपणे खराब होती, परंतु टायमिंग प्रॉपर जुळालं नाही. परंतु रिझल्ट चांगला पाहायला मिळतो या खांडवाल बीच संघाचा आपण विचार केला तर. कारण एक्झॅक्टली 3 धाबा त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या. खेळाडू कक्षामध्ये सुद्धा मी विनंती करतोय की फक्त बॅटिंग करणारे संघटित खेळाडू तिथे मात्र असतील, त्या व्यतिरिक्त कुठलाही प्रेक्षक तिथे बसणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. शॉर्ट स्ट्राइक कव्हरला बेट करण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू मात्र अभिषेकच्या हातामध्ये विसावलाय. पहिला धक्का लागत असा टीम जय हनुमान खांडवल बी संघाला. चेंडूची लेंथ आपण पाहिली तर अगदी इन केटर चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर अगदी आतमध्ये टर्न झाला आणि तिथे मात्र कुठेतरी नियंत्रण गमावलं निखिल पाटीलनं. जबरदस्त फटका. अगदी मिनी हेलिकॉप्टरचा फटका. चेंडू हवेत केला. प्रयत्न चांगले झाले होते स्ट्रायकरवरच्या दिशेने, परंतु झेल ड्रॉप. मनोज गुडे आय थिंक वाडिश लॉंग रोडवरती आहेत, परंतु ह्या झेला जर आपण पाहिला तर असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी ओमकारच्या वतीने मात्र तो झेल कलेक्ट केला जाऊ शकेल, परंतु प्रयत्न लाजवाब. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू धरतीवरती दान झाला आणि अखेर 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर संपन्न झाला. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा हे तुम्ही दृश्य पहा. कारण सध्या आपण जर पाहिले तर क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेले आहेत. मग लेदर क्रिकेट असेल किंवा
टेनिस क्रिकेट असेल, परंतु या ठिकाणी तुम्ही या लेदर क्रिकेटवरती धडे घेऊ शकता. श्याम पारदे यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला भविष्य घडवू शकता. जरूर रेडी टू टेक युअर क्रिकेट करिअर टू द नेक्स्ट लेवल. राम बारदी क्रिकेट अकॅडमी, जांभूलपाडा, प्रोफेशनल क्रिकेट आणि या चांगली कोचिंग मित्रांनो त्या ठिकाणी दिली जात आहे. एक्सपर्ट कोचिंग आणि तसेही जर पाहिलं तर श्याम पारदी सुद्धा आपल्या मुलाला चांगले धडे देत आहेत. लेदर क्रिकेटच्या माध्यमातून अनेक अकॅडमीच्या माध्यमातून क्लबच्या माध्यमातून त्यांचा मुलगा सुद्धा चांगला खेळ करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार. फटका हवेत केला, मिस्टामिंग आहे. मिड ऑफला फिल्डर सज्ज आहेत आकाश आसमान आणि आकाशातून चेंडू खाली आला आणि आसमानच्या हातात मात्र विसावला. दुसरा धक्का लागतोय टीम खांडवल बी संघाला. आज एकूण 10 संघ आपण पाहणार आहोत आणि एक एक्झिबिशन मॅच सुद्धा पाहणार आहोत. चॅम्पियन ट्रॉफी असेल ती. ग्रामपंचायत मधील 4 संघ एकमेकांसमोर लढतील आणि त्यांची मात्र अंतिम लढत सुद्धा मात्र आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणजे आज जो सामना आहे एक्झिबिशन सामन्याचा तो म्हणजे गणेश कुकसे विपक्ष बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली. ठीक 2 वाजता आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल आणि रेग्युलर मॅचेसमध्ये आपण जर पाहिलं तर आज दुसरा सामना सुरू आहे. तिसरा सामना असेल जानू स्पोर्ट इताडी विरुद्ध मकरंद स्पोर्ट मुटवल. वॉट अ मॅच. पुलटा चेंडू आहे, टर्न केला, मिडविकेटला फिल्डर सज्ज आहेत त्या ठिकाणी. जबरदस्त क्षेत्रक्षण ज्याप्रमाणे उंची आहे त्या उंचीचा मात्र पुरेपूर फायदा उचलला आणि फलंदाजाने तब्बल त्या ठिकाणी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. त्यानंतर चौथा सामना असेल न्यू आई कुरिया स्पोर्ट सावध विपक्ष नक्षत्र एंटरप्राइज सोदरपाडा आणि पहिल्या फेरीत शेवटचा सामना असेल जे अंबिका दोरुपाडा पंडित गोडे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल योगेश 11 आमने बी. एकापेक्षा एक सरस संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पंचाचा वाईटचा इशारा पंच शानू कुरुशी स्क्वेअरच्या भूमिकेमध्ये पंच परेश महाजन यांना पाहू शकाल आणि आमची कुल पंच गोकुल पाटील सर हे त्रिमूर्ती सातत्याने मात्र चांगलं कार्य करत आहेत प्रत्येक स्पर्धेमध्ये. फटका चांगला पाहायला मिळतो. या जबरदस्त पिकअप शॉट, चेंडू चालला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि दी टायमिंग आणि टायमिंगच्या जोरावरती ताकदीचा सुद्धा मात्र चांगला वापर केला. हो, इथं मात्र थोडासा लवकर शॉट सिलेक्शन तिथे मात्र एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमध्ये चेंडूनं अगदी शरीराचा वेध तिथे घेतला आणि पंचांच्या वतीनं लेग बाईचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. क्लीन आणि क्लिअरिटी हे वैशिष्ट्य आहे एस के एंटरटेनमेंटचं आणि खास करून आपण या वाहिनीचा विचार केला तर अपडेट बॉल टू बॉल अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक वाहिन्या आपण पाहतोय की एक बॉल लेफ्ट तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल ऑनलाईन, परंतु तसं नाहीये. शंकरजी तल्यांची जबरदस्त ऑनलाईन ऑपरेटिंग आपण पाहतोय. हो, जबरदस्त पुन्हा पिकअप शॉट, उंची सुद्धा जास्त मिळाली आणि अंतर सुद्धा प्राप्त करतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय सिक्सर. जबरदस्त बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट. बागपूरला गेले, हायमेट केला, चेंडू चालला अगदी लॉंग ऑफला आणि जरूर
चांगली कामगिरी सध्या रोहित जाधवची आपण पाहत आहोत. कारण त्यांचे वडील सुद्धा मात्र चांगले धडे घ्यायचे. कारण आपण भरपूर वर्ष पाठीमागे जर गेलो तर लेजेंड आपले गावातील जे खेळाडू खेळायचे त्यामध्ये रामदास जाधव सुद्धा मात्र चांगले क्रिकेटर होते आणि त्यांनीच मात्र या ठिकाणी पाहिलं तर त्यांचा हा सुपुत्र सध्या चांगला क्रिकेट खेळतोय. आणि काल सुद्धा आपण पाहिलं मित्रांनो की RCC राया संघ खेळत असताना वडील आणि पुत्र एका संघाच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये खेळले गेले. तर आपण मोठ्या गाव संघाचा विचार केला तर निलेश म्हात्रे यांचा सुपुत्र सध्या ओमकार म्हात्रे सुद्धा जबरदस्त कामगिरी करतोय. त्यांनी सुद्धा मात्र त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ सादर केला. म्हणजे जर वडिलांचा जर चांगला तुम्हाला साथ असेल आणि वडिलांनी जर जरूर तुमच्या डोक्यावरती हात जर ठेवला तर तुम्ही चांगले धडे घेऊ शकता. आणि तीच झलक आपल्याला रोहित जाधवच्या बॅटिंगमध्ये सध्या पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीस एकूण 10 फलकावरती धावा संख्या आपण जर पाहिल्या तर 2 गडी बाद 26 म्हणजे 13च्या धावगतीने आतापर्यंत धावा आपल्याला 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या स्थितीमध्ये संघ आपण पाहतोय. जय हनुमान खांडवल बी सुदर्शन 8 धावसंख्येवरती खेळतो. रोहित खेळतो 9 धावसंख्येवरती. पहिला चेंडू स्लो रोडचा पिक केला. लेंथ ओळखली. चेंडू चला अगदी आमच्या मान्यवर कक्षांमध्ये 6 धावांसाठी षटकार. हॅट्रिकवरचे फलंदाज भरपूर होते. कारण पाहिलं तर पवनने सुद्धा बॅक टू बॅक 2 सिक्सर लगावले. परंतु या सामन्याचा आपण विचार केला तर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली. सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर प्रशांत पारदे याकडून 500 रुपयाचा पारितोषिक हो आलाय. परंतु या ठिकाणी पटका मिस्टा मी चेंडू चालाय 1 बाउन्स लॉंग ऑनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. जरूर श्याम पारधी आम्हाला या ठिकाणी माहिती देतात की एक्झॅक्टली पूर्वीच्या काळामध्ये आपण षटकाराची संख्या आपण जर पाहिली तर क्वचित पाहायला मिळायची. परंतु पारधी साहेब आता मात्र खेळामध्ये भरपूर बदल झालेला आहे. जसा काल बदलत चालला तसा मात्र खेळ सुद्धा बदलत चालला. आणि या ठिकाणी रामदास जाधव त्यापूर्वी जांभूलपाडा खानवड संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळायचे. परंतु आज त्यांचा सुपुत्र रोहित जाधव काय जबरदस्त कमालीचा खेळ सादर करतोय. आतापर्यंत 3 सिक्सर 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. 1 दुहेरी धाव. आतापर्यंत 24 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. हो या ठिकाणी पाहू शकाल दुसऱ्याच मोहल्ल्यामध्ये चेंडूची हाताळणी केली. पंचांचा भीमर नो बॉलचा इशारा. आणि एवढा भीमर होता की चेंडूवरती जर हनुमान उडी जरी घेतली असती तरी सुद्धा तो चेंडू सापडला नसता फलंदाजाला. थोडासा फनी मोमेंट रिप्ले जरूर आपण इथे पाहू शकाल. ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी ही लेंथ. परंतु पुढील चेंडू आपण जर पाहिला तर फ्रीट आहे आणि त्याच्यावरती मोठा हिट येईल का इथे हे दृश्य पहा. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न मिस्टर आम्ही आहे. चेंडू अगदी भरपूर वेळ हवेत होता परंतु थोडस चुकीचा अनुमान लावला गेला आणि त्या अनुषंगामध्ये चेंडूने सुद्धा त्या ठिकाणी हुलकावणी दिली. 2 धावा एक्झॅक्टली कंप्लीट केल्या गेल्या. माझ्या सोबतीला ओमकार लिहे आहेत इज अ स्कोरर म्हणून ते मला साथ देत आहेत आणि साथ द्यावी लागेल. आपली स्पर्धा आहे सफल. जर तुम्हाला ही स्पर्धा पाडायची असेल तर तुम्हाला घारीप्रमाणे या स्पर्धेकडे तुम्हाला नजर ठेवावी लागेल. हो दिलीप स्कूप फटका इथे इम्प्रोव्ह स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. हो हो रोहित जाधव याच पद्धतीने बाद होऊ शकला असता. डायरेक्ट हिट काम तमाम आणि फलंदाज बाद झालाय रोहित.
करे कोई और भरे कोई असंच पाहावं लागेल, कारण स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर सुदर्शनने केला होता, परंतु कुठेतरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रोहित मात्र त्या ठिकाणी बाद झाला. आतापर्यंत 3 फलंदाज या ठिकाणी गमावले. टीम जय हनुमान खांडवल बी संघाने दरम्यान जांभूळपाटीचे समाजसेवक शिवाजी कासार यांचं ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. जांभूळपाडा खांडवल गाव जर आपण पाहिले तर क्रिकेटचे खूपच प्रेमी आहेत, क्रिकेटसाठी वेडे आहेत आणि क्रिकेटचा खेळच तसा आहे मित्रांनो, कुणी दूर राहू शकणार नाहीये. चांगली लेंथ, अप्रतिम चिरूची हाताळणी. तीन षटकाचा खेळी मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिल्या तर 46 धावा आपल्याला पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला यानंतर जो पुढील सामना आहे दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. वॉर ऑफ टायटन्स जानू स्पोर्ट इताडे विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. सध्या जानू स्पोर्ट इताडे संघ पहिल्या क्रमांकावरती रँक करतो आणि मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने सुद्धा एक स्पर्धा जिंकली. सोनालीपाडा संघाची ती स्पर्धा होती. म्हणजे 2 चॅम्पियन संघामध्ये तुम्हाला पुढील लढत पाहायला मिळणार आहे. आणि जशी स्पर्धा संपन्न होईल मित्रांनो, आपण लगेचच मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या स्पर्धेला सुरुवात करू. दिनांक 9 जानेवारी ते 12 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी आहे. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 उत्तम शेठ पाटील यांच्या आर्थिक प्रयत्नानं त्यांच्या मार्गदर्शनानं ती स्पर्धा तुम्हाला छत्रपती शिवाजी क्रीडांगण देवरुंगपाडा इथे पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक आणि गोलंदाज किशोर गोडे आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. फुलटा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, थोडीशी बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली असावी, कारण त्याला खेळायचं होतं अगदी लॉंग ऑन मिडवे घेतला, परंतु चेंडू चाललाय स्क्वेअरच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली झाली, 2 धाबा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. चांगल्या पोझिशनमध्ये, परंतु या मैदानावरती रन्स होत आहेत. खेळपट्टी जर आपण पाहिली तर फलंदाजांसाठी ही नंदनवन आहे आणि या मैदानावरती कुठलीही धावसंख्या सेफ्टी नाहीये. तुम्ही जेवढ्या धाबा जोडणार तेवढ्या धावा होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. चप्पल आउट करण्याचा प्रयत्न आणि तसेच जर स्पर्धेमध्ये जर पाहिले तर निव्या कंपनीचे चेंडूचे वापर केलेला आहे आणि सध्या आपण जर पाहिलं तर निव्या कंपनीचे चेंडू एक्झॅक्टली पूर्णपणे हेवी पाहायला मिळत आहेत. जर परफेक्ट तुम्ही कनेक्शन केला तर वारंवार बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आपण पाहिलेले आहेत आणि तोच खेळ सध्या आपण पाहिला पहिल्या इनिंगमध्ये. लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्ट चुकीची आहे. पंचाची दोन्या समांतर वाईटचा इशारा. किशोर पुन्हा मार्गस्थ होतो. धावसंख्या 49 फुलटॉस सरळ बाटे लॉफ केलाय, लॉंग ऑन वरती चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्वतः संगणक तिथे मात्र अजय गोडे आहेत. थोडीशी मिस्टेक झाली आणि सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि या 2 धावने 51 धावा या पहिल्या इनिंग मध्ये जोडल्या गेल्या टीम जे हनुमान खांडवल ब संघाने. सध्या पंचांचा पॅनल जो आपण पाहतो ते सुद्धा दिवस रात्र मेहनत करतायत आणि मेहनत करावीच लागेल जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर. बँक बॅलन्स सुद्धा खूप हवा आहे. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल स्ट्रोक, चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर त्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. काय फटका सजवला, जणू काय एखाद्या सुईमधून धागा ओवावा अशा प्रमाणे मात्र तो स्ट्रोक पाहिला आपण. अगदी एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आणि आता मात्र ऑन चालला, उडवला हवेत केला डीप मध्ये फिल्डर, मौका भी दिया और छक्का भी दिया. असं एक क्षण वाटलं की मात्र झेल तिथे संपादित करेल, परंतु चेंडू ज्यावेळी हातामध्ये लँडिंग झाला त्यावेळी चेंडू मात्र अगदी त्यांनी
उंची घेतली, हातून चेंडू निसरला गेला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन मात्र लँडिंग झाला. 6 धावा तिथे मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या. हा चेंडू खूपच छान आहे. अगदी स्वतः यष्टीरक्षक चेंडूला जाऊन उठून फेक करतोय, तोपर्यंत शेवटच्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेटचं पतन पाहिलं आपण. एकूण 4 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि एकूण 61 धावा पहिल्या इनिंगमध्ये 62 धावा जोडल्या. शेवटच्या चेंडूवरती सिंगल धावा आली. म्हणजे विजयासाठी 63 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल टीम जे अंबिका देवरुंगपाडा संघाला. यानंतर पुढील सामना चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल मकरंद स्पोर्ट मुठवल आणि विपक्ष जानू स्पोर्ट इताडे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. मुठवल संघ जरूर इथे दाखल झालेला आहे. जानू स्पोर्ट इताडे संघाला विनंती करतो की आपण या आणि पाहू शकाल या ठिकाणी आमचे कमिटी मेंबर सुद्धा आलेले आहेत. रामकृष्णजी काकडे या हरिभक्त पारायण आहेत. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि अजित पाटीलला विनंती करतो की आपण सुद्धा या. जेव्हा तुमचा सामना सुरू होईल तेव्हा तुम्ही रजा घेतली तर हरकत नाहीये, परंतु सध्या या आमच्या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जानूस इताडे संघटना प्लीज विनंती करतोय, जर दुसऱ्या डाबाला सुरुवात झाली आणि आपला संगणक जर इथे नाणेफेकीसाठी आला नाही तर तुम्हाला या ठिकाणी पॅनलाइज केल्या जाणार आहे. तर एक महत्वाची सूचना आहे. जे अंबिका देवरुंगपाडा संघ नाणेफेकीसाठी त्यांनी उशिराने रिपोर्टिंग केली, त्यासाठी 3 धावेने त्यांना मात्र पॅनलाइज केलं जात आहे. म्हणजे 62+3 म्हणजे लक्ष्य असेल 65 धाबांचं. पासष्ट धाबा झालेल्या आहेत. एक्झॅक्टली 67 धाबा तुम्हाला जोडायच्या आहेत. जानूस पडिताडे संघ आपण नाणेफेकीसाठी या. जर दुसरा डावाला सुरुवात झाली, आपल्या संघाचा संघनायक जरी उपस्थित राहिला नाही तर एक्झॅक्टली तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पॅनलाइज केलं जाऊ शकेल. आणि पाहू शकेल ऑन स्क्रीन नेक्स्ट मॅच काय ॲडिशन आहे. शंकरजी गुलवी यांचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. जानूस इताडे विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. अप्रतिम अशा प्रकारची टेलिकास्ट आपण अगदी इंटरनॅशनल लेवलच्या ज्या स्पर्धा असतात त्या आपण पाहत असतो आणि त्याच लेवलचा टेलिकास्ट आणि त्याच लेवलचा दर्जा या स्पर्धेला देण्याचा प्रयत्न करतोय. सर्वणीय शिवाजी कासर यांचे शुभागमन आणि या कुक्षेगावचे समाजसेवक माजी शिवसेना शाखा प्रमुख गुरुनाथजी सांबरे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. जरूर चेंडू चॉईस नाही, परंतु जर पंचांना जर वाटलं चेंडूमध्ये खराबी आहे तर एक्झॅक्टली आपण चेंडू चेंज करू शकता. अदरवाईज कुठल्याही संघाला चेंडू चॉईस दिला जाणार नाहीये. खूप मोठं लक्ष आहे. एक्झॅक्टली दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. वेलकम श्रीकांत. आपण शॉर्टकट मध्ये नाणेफेकी संपन्न करूया.
पंच शानुकुरुशी 2 मिनिटं. सन्माननीय प्रशांत पाटील आणि या शिवाजी कासार या आपण त्वरित या, कारण आपण दुसऱ्या डावाला लगेच आपल्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. जानूस्फोट इताडी विपक्ष मकरंद स्फोट मुठवाल. हेड अँड टेल असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. 4 षटकांचा सामना असेल आणि कॉल देत आहेत जानूस्फोट इताडी संघाचे संघनायक. हेड परंतु आलेला आहे टेल. टॉस जिंकला स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवाल संघाने. सामना सुरू होतोय, फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. क्षेत्ररक्षण. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मनोज गोडे सोबतीला ऋतिक गोडे. पारंपरिक जोडी ही पहिल्या चेंडू डॉट आला, त्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा मात्र चांगला लाईन वरती होता, परंतु फणसाने त्या ठिकाणी वाईट घोषित केलं. वेगवान चेंडू पाहिला आपण. ऑफस्टेजच्या थोडंसं बाहेर गेलं आणि त्यामुळे मात्र अवांतरच्या रूपाने सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. सिंगल धावेने मात्र संघाचं अकाउंट ओपन केलं गेलं. आणि एक चांगली रणनीती मी म्हणेन ज्या अंबिका देवरुंपाडा संघाची, कारण लक्ष खूप मोठं आहे आणि जे आपले प्रॉपर 2 फलंदाज आहेत तेच मात्र सलामीवर होऊन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी निखिल पाटीलचं कौतुक करावं लागेल. एकाच ॲक्शनमध्ये स्लोअर वन फास्टर वन, हा अगदी स्लोअर वन होता, या पहिला फास्टर वन होता. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. थोडंसं फिंगर रोल केलं, पहिल्यांतर आउट्स फिंगर पाहिला आपल्याला. जबरदस्त या ठिकाणी चेंडूची हाताळणी. हो, इथे मात्र थोडंसं लवकर फटका फेक केला, म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये मनोज गोडे सुद्धा चाच पडतोय. या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर मात्र कुठेतरी विजयाच्या शोधात आहेत. हो, हा इन कटर काय सुरेख कामगिरी करतोय, म्हणजे एकाच ऍक्शन मध्ये तो पहा किती चेंडूंची हाताने करू शकतो. या फास्टर वन, स्लोअर वन, इन कटर, ऑफ कटर, आर्मर, ट्विकर. अप्रतिम कौतुकास्पद कामगिरी देखीलची पाहायला मिळाली. आता मात्र मनोज गोडेची चांगली कामगिरी आपण म्हणू शकतो. चेंडू चालला मिडविकेटच्या दिशेनं खूपच वेगानं. 4 धावांसाठी चौकार. याच फटक्यांची आवश्यकता आहे, ते म्हणजे टीम जे अंबिका देवरुंपाडा संघाला पहिल्या चौकार जरुरी ते मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच फटक्यासाठी आपण मनोजला ओळखतोय. पुलटा चेंडू एलिव्हेशन परफेक्टली नाहीये, मिडल चांगला झालं परंतु गॅप शोधता आलं नाहीये. चांगलं शतश मिडविकेटला 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि प्रथम या स्पर्धेचं नियोजन पाहतोय श्री गणेश जांभूळपाडा संघाच्या वतीनं. मागील सत्रामध्ये सुद्धा मात्र या संघाच्या वतीने आपण चांगली स्पर्धा पाहिली. याच ठिकाणी हर्षद पारदे आणि त्याचे सर्व सहकारी. अप्रतिम फुल्लर लेंथ, अगदी वाईट लाईन जी आहे त्या लाईनला मात्र पूर्णपणे फॉलो करण्याचा प्रयत्न. आणि इथे सुद्धा मात्र या ठिकाणी चेंडूवरती फिंगल रोल पाहिला. अगदी वेगामध्ये सुद्धा मात्र पूर्णपणे बदल केला गेला आणि बदल ही काळाची गरज आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन गडी बाद 7 संत आणि साबत सुरुवात आपण पाहतोय. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल प्रशांत पाटील, त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर विकास पारदे आहेत. जरूर ते ऑन फील्डवरती आपल्याला कधी पाहायला मिळत असतात, परंतु संघाच्या पाठीमागे ते नेहमीच, मग स्पर्धा कुठे असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी ते पाहायला मिळतील. आणि हे दृश्य भगवानजी श्यामजी पारदे यांची अपार मेहनत राहिली या अकॅडमीसाठी. राम क्रिकेट अकॅडमी त्यांच्या बंधूंच्या नावानं ही अकॅडमी तुम्ही पाहू शकाल. इंडोर 3 नेट्स विथ फ्लोट लाईट्स, बॉलिंग मॅच मशीन सुद्धा तिथे उपलब्ध आहे. साईड आर्म स्पेशालिस्ट, आउटर 3 नेट्स, फिटनेस ट्रेनिंग विथ जिम, 1-to-1 कोचिंग, ग्रुप कोचिंग, क्लीन वॉशरूम, चेंजिंग रूम एरिया, अंडर CCTV, तर म्हणजे त्या ठिकाणी कॅमेरे सुद्धा उपलब्ध आहेत.
अँड सेट टर्फ ऑफ ऑल सेशन. जबरदस्त मात्र या ठिकाणी ही अकॅडमी आपण पाहतोय अगदी जांभूलपाडा गावामध्ये तुम्ही जर एंट्री केली तर मात्र त्याच ठिकाणी मात्र ही अकॅडमी आहे. लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीचे पाहतो उजव्या स्टिकच्या भरपूर चेंडू बाहेर निघून गेला. एकूण 8 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धाबांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल कारण अगोदर तुम्हाला या ठिकाणी पॅनलाइज केलाय. 67 धाबांचा तुम्हाला या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. सुंदर क्रीडानगरी आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कुकसे. फुलटॉस मिस टायमिंग चेंडू हवेत परंतु सेफ प्लॅनिंग होईल. एक धाव तिथे कंप्लीट झाली. पहा एका चेंडूला पकडण्यासाठी किती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धडपड पाहायला मिळते कारण याला म्हणतात सांघिक क्रिकेट एकोपा. तुमचा जर सांघिक वर्क जर चांगला असेल तर तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये चांगला खेळ करू शकता. किती मोठ्या संघाला पराभूत करू शकता आणि ती ताकद सध्या या सीझनमध्ये पाहिलं तर जय हनुमान खांडवल बीच संघामध्ये आपण पाहतोय. आणि सर्व जर खेळाडू जर पाहिले तर यंगस्टर आहेत, युवा आहेत, परंतु टॅलेंटेड आहेत. टाळ्यांचा गजर बॅटची कडा फलंदाज बीट झाले. स्थिरके सुद्धा बीट झाले. शॉर्ट फायलिंगचा शत्रक्षक चेंडूला अडवतोय तोपर्यंत एकच धाव. आता मात्र कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघावरती दडपण पाहायला मिळतोय कारण धावा येत नाहीत. फक्त एकच चौकार पाहिला आपण या ठिकाणी मनोजच्या बाटपर्यंत तो चौकार आला होता आणि आतापर्यंत षटकाराची संख्या जर पाहिली तर 16 षटकार आले, चौकार कमी आले. म्हणजे तुम्हाला दिसून येईल की ही खेळपट्टी किती फास्ट आहे. फलंदाजांसाठी नंदनवन जरूर आहे परंतु या खेळपट्टीवरती चांगली कामगिरी सध्या गोलंदाज करत असताना खांडवल संघाच्या दृष्टिकोनातून. हो सरळ पाठी लॉप करण्याचा प्रयत्न चेंडू सरळ जाऊन स्टंपवरती धडकलाय परंतु कुठलाही क्षेत्ररक्षकाचा त्या चेंडूला हात मात्र स्पर्श झाला नाही. अन्यथा मात्र त्या ठिकाणी घटना वेगळी घडली असती. दरम्यान स्वर्गीय मकरंद स्पर मुठवल संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण अशोकांशी आमच्या संपर्क साधा. काही ब्रेकफास्टची तुमच्यासाठी सेवा केलेली आहे ती आपण घेऊन जा. अकरा विदाउट लॉस. फुलटॉस फटका हवेत केला. मिड विकेट आहे. चेंडूच्या खाली पोहोचतोय. वॉटर कॅच. निखिलचा आज कुठेतरी बोलबाला पाहायला मिळू शकेल. बॅटिंग मध्ये सुद्धा निखिल पाहिलं आपण, गोलंदाजीमध्ये सुद्धा निखिलला पाहिलं आणि आता मात्र आउटफील्ड मध्ये सुद्धा निखिलला पाहिलं आणि जबरदस्त झेल त्यांनी त्या ठिकाणी संपन्न केला आणि पहिला धक्का लागला टीम जी अंबिका देवरुंगपाडा संघाला. हा रिप्ले पहा. लो फुलला चेंडू होता. अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी जुळालं, ताकदीचा कमी वापर झाला आणि त्या अनुषंगाने वाईडिश मिड विकेट आणि काऊ कॉर्नरला मात्र कुठल्या प्रमाणे चूक गेली नाहीये. डीजे कमान. हो चांगली लेंथ होती. पोर्चुगलला थोडस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न ओमकार नाही केला परंतु चुकीचा फटका त्याने मात्र सजवला. ऑस्ट्रेलियाचा चेंडू ऑनसाला खेचून मारला परंतु त्यामध्ये चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही. तुम्ही जर चेंडूच्या मिडवरती जर चांगली बॅटिंग केली, तुम्ही काल मध्यरात्री जर तुम्ही भावेश पवारचा खेळ पाहिला तर खरोखर युवकांना काहीतरी प्रेरणा देणारा तो खेळ पाहिला आपण. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन कारण भावेश पवारने चेंडूची जरूर वाट पाहिली त्या ठिकाणी परंतु चेंडू कुठल्या लेंथवरती येत होता, कुठल्या लाईनवरती येत होता त्या अनुषंगाने त्यांनी ते फटके सजवले आणि एक्झॅक्टली ती स्पर्धाच मात्र जिंकली नेहा 11 गोरसे संघाने. आणि उगाच नाही या संघाने आपला नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे. काही खेळाडू असे असतात की चेंडूची लेंथ ऑफस्टिकला असते, ऑनसाईडला मात्र जबरदस्तीने ते खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि हे दृश्य पहा. जणू काय श्री गणेश चषकाचा हा ध्वज आहे आणि तो मात्र माराने फडकतोय. अप्रतिम अप्रतिम टेलिकास्ट एसका एंटरटेनमेंट आयोजक संघ श्री गणेश स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ जांभूलपाडा यांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा अभिमानाची, सन्मानाची आणि या गणपती बाप्पांना वंदन करणारी स्पर्धा आपण पाहत आहोत आणि हा ध्वज मानाने फडकतोय.
2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती फक्त धावा आपण पाहिल्या तर 11-1 म्हणजे अजूनही विजयासाठी आपण जर विचार केला तर 12 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता आहे. डू ओर डाय सिक्वेशन आणि षटकाला सुरुवात करतोय योगेश्वर. षटक क्रमांक 30 फटका चांगला आहे. गिरकी देत असताना चेंडूला मात्र वलवलाय. चेंडू चालला स्क्वेअरच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. जरूर जय महाराष्ट्र नेहमीच आपण म्हणतोय, परंतु छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आज आपण थाटा माटात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये थाट मानेने जगत आहोत आणि त्याच महाराष्ट्र भूमीमध्ये आपण जन्माला आलो हे सुद्धा आपलं भाग्यच आहे. गोलंदाज योगेश्वर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओव्हरपिच चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. पहा किती कॉन्फिडन्स आहे ऋतिक घोडेचा या फटक्यामध्ये. जसा फटका त्याने मिडल गेला चेंडूकडे त्याने पाहिले सुद्धा नाहीये, कारण त्याला माहित होतं की या फटक्यावरती लिहिलेल्या 6 धावा कोरलेल्या आहेत. जर इथे जर विचार केला तर मात्र 9 षटकार मारायचे आहेत. हा तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण लक्ष आपण जर पाहिलं तर खूपच दूर आहे, परंतु प्रयत्न करतोय ऋतिक घोडे. पहा हा रिप्ले मध्ये अगदी ओव्हर पिच चेंडू आणि उंची सुद्धा खूपच जास्त मिळाली, परंतु जे अंतर कापायचं होतं ते अंतर सुद्धा कापलं गेलं. हा दृश्य व्यासपीठावरील आणि या षटकाराची संख्या जर पाहिली तर दुसरा सामना अजूनही सुरू आहे आणि 19 षटकार आतापर्यंत लागले गेले. म्हणजे षटकाराचा अगदी पाऊस या स्पर्धेमध्ये पडेल. जम्पिंग जपाक शॉट पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात. पकडला झेल त्या ठिकाणी आणि फलंदाज झालाय बाद ऋतिक घोडे. प्रथम क्रमांक दिले राकेशने काय कमालीचा झेल तिथे मात्र पाहिला आणि राकेशच्या मात्र या ठिकाणी खूपच फॅन फॉलोविंग आहे. जसा झेल त्याने पकडला या ठिकाणी मात्र नक्कीच त्याचं मात्र ठाल्याने मात्र स्वागत केलं. राज पाटील सुद्धा मात्र आमच्या व्यासपीठावरती सज्ज आहेत. त्याने सुद्धा मात्र एकता ट्रॉफीमध्ये मध्ये रात्रीपर्यंत चांगला खेळ सादर केला. परंतु ही सुद्धा एक अभिमानाची बाब आहे. एका स्पर्धेमध्ये 2 संघ खेळले गेले आणि दोन्ही संघाने सेमीफायनल पर्यंत मजल मारली. हो जरूर तब्येत डाऊन होणार. तुम्ही जर डे नाईट जर सर्व्हिस जर एखाद्या ठिकाणी दिली तर मात्र जे आपले इंजिन आहेत ते मात्र जरूर ब्लॉक होतील. हो शेवटच्या क्षणाला मात्र बॅट उघड फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु शॉट थर्डमॅनला मात्र फिल्डर तैनात होते. सिंगल धाव ते मात्र पूर्ण केली. मात्र आपण इथे म्हणू शकतो की कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय जय हनुमान क्रिकेट संघ खांडवल बी. 22-2 आणि अजूनही मात्र 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये 44 धावा तुम्हाला जोडायच्या आहेत. पुन्हा बॅटची कडा. हो इथे मात्र चेंडूनेच हुलकावणी दिली आणि चेंडू चालला अगदी वेगानं थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाही चेंडू. मिळतील एकूण 4 धावा. सात चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ओमकार सुद्धा डिप्रेशन मध्ये चाललाय. दुसरा सामना आहे. लोअर फुटा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला पाहू शकाल. अगदी वानिश लॉंगॉनला मात्र फिल्डर तैनात आणि चुकीचं क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की होईल, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र पायाचा वापर केला आणि चेंडूला मात्र त्या ठिकाणी थांबवलं गेलं.
जेव्हा सर्व काही तुमच्या बाजूने चांगलं होतं तेव्हा मात्र तुम्ही काही केलं तरी मात्र त्या गोष्टी तुमच्या बाजूने लागत असतात. 3 षटकांचा जरूर खेळ संपन्न झाला आणि एक्झॅक्टली या शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव आली. म्हणजे 6 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 38ची आवश्यकता. कारण लक्ष आपण जर पाहिलं तर 66 धावांचा आहे. 28 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीये. परंतु या सुद्धा धाबा होऊ शकतात. कारण टेनिस क्रिकेटमध्ये या एक रेकॉर्ड सुद्धा घडलेला आहे. फटका चांगला अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून एक्झिक्यूट केलाय, परंतु डीप लॉंग ऑफला मात्र फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव मात्र कंप्लीट झाली. कोलकाता या ठिकाणी एका गोलंदाजाने एका षटकामध्ये 60 धाबा खर्च केल्या होत्या आणि त्या 60 धाबा जोडण्याचा विक्रम कल्याणच्या सुहास पवारने त्या धाबा ठोकल्या होत्या. आणि इथे मात्र 38ची आवश्यकता आहे. जर गोलंदाजाने ठरवलं तर मात्र कितीही धावा तुम्ही बनवू शकता, पण ती चूक सुदर्शन इथे करेल का? बाकफुट पंच, लाजबाब फटका. जरूर विजय आणि पराभवाचा जो अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतो या फलंदाज अजय गोडे. आणि प्रेक्षकांचा मनोरंजन करणारा स्ट्रोक पाहिला आपण. इथून मात्र पाहिलं तर अजयचा क्लास सुद्धा या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. चला चेंडू द्या लगेच, जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाहीये. कारण आज आपल्याला नॉन स्टॉप क्रिकेट खेळायचं आहे. 10 सामने आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. रेग्युलरच्या 9 मॅचेस असणार आहेत आणि एक एक्झिबिशन मॅच आहे. धनेश श्रीवन कुकचे विपक्ष बंटीस्पर कुकचे बोरिवली. आपण ठीक 1 वाजता रिपोर्टिंग करा. पुन्हा चांगला फटका अगदी सरळ लॉफ केलाय. कुठली धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही, कारण अजिला माहिती आहे की इथून मात्र आपण हा सामना जिंकू शकत नाहीये. परंतु आपला कॉन्फिडन्स जरूर आपण वाढवू शकतो, कारण अनेक येणाऱ्या दिवसांमध्ये मोठमोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये याचा कुठेतरी फायदा होऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने त्यांनी कुठली सिंगल धाव पूर्ण केली नाहीये. चेंज ऑफ पाईस, फुल टॉस, टर्न केला चेंडूला, अगदी वेगानं चालला स्क्वेअरच्या दिशेनं. आता मात्र सिंगल धाव पूर्ण केली, कारण ओंकारला स्ट्राईक हवी होती आणि धाव फलकावरती धावा आतापर्यंत लागल्या गेल्या 34. यानंतर मोठी मॅच मकरंद स्पोर्ट मुठवाल विपक्ष जानू स्पोर्ट इताडे. मकरंद स्पोर्ट मुठवाल चांगले नाणेफेकी जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आहे. मॅच क्रमांक 3. कुठलाही स्ट्रोक त्या ठिकाणी फॉरवर्ड केला नाही, कारण फलंदाला ठाऊक होतं की या चेंडू स्फेअर आहे आणि त्याचप्रमाणे अवांतरच्या रूपाने एक धाव पाहायला मिळते. योग्य निर्णय. हो, जागेवरच मात्र या ठिकाणी फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय लेग स्टंपच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा स्फेअर चेंडू. थोडंसं लॉंग षटक पाहतोय आपण या ठिकाणी. अवंतर चेंडू जास्त आपण पाहतोय या सुदर्शनच्या स्पेलमध्ये. 2 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. एकतर्फा सामना इथे पाहायला मिळाला, कारण तसे आपण जर पाहिलं तर एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा खेळ कोणाला पसंत नाहीये. हो, इथे मात्र विकेट किपरनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फलंदाज सुखरूप आहे त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू या सामन्यात येईल. जबरदस्त खेळ जर्मन खंडवल संघाच्या वतीने आपण पाहतोय, कारण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांचा जबरदस्त परफॉर्मन्स. फलंदाजाने प्रथमतः योग्य ती धावसंख्या उभारली. गोलंदाजाने अचूक लेंथवरती मारा केला आणि अशा रीतीने मात्र सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त केली टीम जय हनुमान खांडवल बस संघाने. बजरंग बलीचा आशीर्वाद दर्शन घेऊन मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये हा संघ उतरला आणि विजयाने मात्र या स्पर्धेमध्ये त्याने प्रवास सुरू केला. सो हार्ड लक जे अंबिका देवरुंग पडा, कारण थोडंसं त्यांच्यावरती सुद्धा पाहिलं तर आज इफेक्ट पडला, कारण त्यांनी सुद्धा मात्र लक्षा बैलाच्या ट्रॉफीमध्ये चांगली साथ दिली होती. ती म्हणजे देवरुंग संघाच्या पाठीमागे राहून डे नाईटचं फॉर्मॅट होतं आणि त्या अनुषंगाने मात्र अशा गोष्टी कधी कधी घडत असतात. आपली जर बॉडी जर पूर्णपणे फिट नसेल
तर मात्र तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाही आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल ऑन स्क्रीन मॅच समरी. रोहित जाधव ने एक्झॅक्टली 7 चेंडूमध्ये 25 धाबा जोडल्या, राकेशने 15 धाबा जोडल्या, सुदर्शनच्या बॅटमधून 10 धाबा आल्या, योगेश्वरनं 4 धाबाचं योगदान दिलं आणि त्याचा पाठलाग करत असताना जे अंबिका देऊरपाडा संघ फक्त 36 धावसंख्येवरती मजल मारू शकला. याचं कारण गोलंदाजी चांगली झाली कानवल संघाच्या वतीनं. प्रवीणनं एक षटकाचा स्पेल हातला 4 धाबा खर्च केला, गडी एक बाद केला, योगेश्वरने धरून 17 धाबा खर्च केल्या, परंतु कमबॅक केला निखिलने 7 धाबांचा त्यांनी या स्पेल हाताला आणि सुदर्शने सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धाबा खर्च केल्या आणि हा सामना 29 धाबाने जिंकला टीम खांडवल संघाने. तर प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर रोहित जाधव. या रोहित जाधव आपण पुढे या आणि मिस्टर प्रशांत पाटील युवा जे उद्योजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावरचे जे पुरस्कार आहेत ते आपण या ठिकाणी वितरित करूया. सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे.